प्रभादेवी स्टेशन बाहेर प्रवाशांची कोंडी होतीये। एल्फिन्स्टन पूल बंद करण्यात आल्यानंतर आता प्रभादेवी स्थानकालगतचा भुयारी मार्गही बंद करण्यात आलाय। त्यामुळे पुलाच्या अरुंद पायऱ्यांवरती प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतेय। नेमकी तिथे काय परिस्थिती आहे अजय मानेने जाणून घेतलंय, पाहूया। इतिहासकालीन एल्फिन्स्टन पूल हा जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, पण या पुलाच्या बाजूला असलेल्या प्रभादेवीवरून प्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांची आता तारांबळ होऊ लागलेले, कारण की ज्या भुयारी मार्गातून थेट एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाता येत होतं तो भुयारी मार्ग सुद्धा आता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणाहून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी संपूर्णतः वळसा घालून जो आहे तो जावं लागत आहे। खरं तर बुधवारी हा भुयारी मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकच अरुंद पूल जो आहे एल्फिन्स्टन प्रभादेवी स्थानकाच्या जवळचा त्या पुलावरून संपूर्ण प्रवाशांना जी ती रहदारी करावी लागते। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्या बाजूला जे कोणी प्रवासी उतरत आहेत त्यांना संपूर्णतः हा समोरचा पट्टा जो आहे म्हणजे ज्या ठिकाणी खोदकाम चालू आहे त्या ठिकाणाहून जो आहे तो पायपीट करत या ठिकाणी यावं लागतं आणि मग त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे मार्ग आहेत त्या ठिकाणी जावं लागतं। त्यामुळे हा भुयारी मार्ग जो आहे तो लवकरात लवकर पोहोचण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी जाण्यासाठी योग्य हा पर्याय होता प्रवाशांसाठी। पण आपण जर पाहिलं तर कृपया साऊथ रेल्वे पादचारी पूल किंवा नॉर्थ रेल्वे पादचारी पुलाचा पूर्व किंवा पश्चिम दिशेला जाण्यासाठी वापर करावा आणि हा रस्ता बंद केलेला आहे असा बोर्ड सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता त्या बाजूकडून या बाजूला येण्यासाठी ज्या ठिकाणी एल्फिन्स्टन पुलावर जे खोदकाम चालू आहे त्या खोदकामावरून वळसा घालत जो तो प्रवाशांना आता त्यांचा प्रवास करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.